चला ठीक आहे, आता 11 वाजले. मी सुरू करतो. हा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय. तैत्तिरीय उपनिषद चालू आहे आणि तैत्तिरीय उपनिषदामध्ये शिक्षावल्ली हे मागच्या रविवारी आपण संपूर्ण केलं. शिक्षावल्लीचा आपण उपसंहार करून त्या आतापर्यंत जो काही अभ्यास केला त्याची पुनरावृत्ती आणि संक्षिप्त उजळणी अशी केली आणि तो प्रकरण आता संपवलेला आहे. आणि आज जे आहे, आज नवीन प्रकरण आपण प्रारंभ करत आहोत. ते तैत्तिरीय उपनिषदामधलं द्वितीय म्हणजे 8वा तैत्तिरीय आरण्यकातला 8वा अध्याय. शिक्षावल्ली हा 7वा अध्याय आहे आणि हा 8वा अध्याय आहे. तेव्हा 8वा अध्याय तेव्हा हे द्वितीय प्रकरण ज्याला म्हणता येईल ते ब्रह्मानंद वल्ली असं हे प्रकरण आहे. तेव्हा याचं पहिल्यांदा मी थोडक्यात परिचय सांगतो की आपण काय काय ह्या ब्रह्मानंद वल्ली या प्रकरणात आपण अभ्यास करणार आहोत. कशा कशा मुद्द्यावर आपल्याला चिंतन करायचे ते सगळे मुद्दे पहिल्यांदा सांगेल आणि मग प्रत्यक्ष आपण शांती पाठाला सुरू करू. तेव्हा ब्रह्मानंद वल्ली हा जो शब्द आहे ना, तो ब्रह्मतत्वाची विद्या आहे, ब्रह्मविद्या आहे. आणि ती ब्रह्मविद्या घेत असताना ती रसपूर्ण घ्यायची. जेव्हा ब्रह्मतत्वामध्ये ब्रह्मरस आपल्याला प्राप्त होतो तेव्हा त्याचा आनंद प्राप्त होतो. आनंद हा रसपूर्ण असतो आणि ब्रह्म हे तत्वस्वरूपात आहे. तत्वाचा आपल्याला रसग्रहण करायचं आहे. आपण रसग्रहणाचा सुद्धा शब्द वापरतो. तर रस हा शब्द आला की त्या ठिकाणी आनंद हा शब्द येतो. म्हणून ब्रह्मतत्व हे ब्रह्मरसासहित आपल्याला अध्ययन करायचं आहे. म्हणून इथे ब्रह्मानंद हा शब्द आहे. तेव्हा ब्रह्मतत्वामध्ये आनंद हा घ्यायचा आहे. ब्रह्मतत्वाचं मुळातून स्वरूपच सच्चिदानंद असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आनंद हे त्याचं अंतिम स्वरूप आहे ब्रह्मतत्वाचं. आणि प्रतीतीचा विषय जो येतो तो आनंदातूनच येतो. म्हणजे ब्रह्मतत्व स्वरूपतः जर पाहिलं, तत्वतः पाहिलं तर ते शांत प्रशांत अवस्थेमध्ये ते असतं. पण त्याचा आविष्कार ज्यावेळेस होतो तेव्हा आविष्कार आनंदामध्ये होतो. म्हणून ब्रह्मतत्वाचा जेव्हा आविष्कार होतो तेव्हा त्याला ब्रह्मानंद असा शब्द वापरतो आपण. आणि वल्ली म्हणजे प्रकरण. तर तेव्हा या ब्रह्मतत्वाचं तत्वस्वरूप काय आहे आणि आनंद म्हणजे त्याचा आविष्कार काय आहे हे दोन्ही आपण विस्ताराने पाहणार आहोत. तेव्हा तेव्हा हा ब्रह्मानंद काय आहे, हे ब्रह्मतत्व आणि ब्रह्मतत्वाचा आविष्कार हा आनंद स्वरूपात काय आहे, असा हा विषय आपल्याला ब्रह्मानंद वल्ली हा विषय आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे सिद्धांत आहेत. हा वाक्य आहे त्याच्यामध्ये मूळ सिद्धांत जो आहे म्हणजे या ब्रह्मानंद वल्लीचा ब्रह्मानंदाचा ते मूळ बीज काय, मूळ सूत्र काय आहे, तर ते सूत्र पहिल्यांदा आपण पाहणार आहोत पहिल्या श्लोकामध्ये. की त्याच्यामध्ये ब्रह्मविदाप्नोती परम असा शब्द वापरला आहे. की ब्रह्मतत्व म्हणजे ब्रह्मविद हा जो आहे, ब्रह्मविद म्हणजे ज्याला ब्रह्मतत्वाचं संपूर्ण आकलन झालंय, तो ब्रह्मस्वरूप झालेला आहे. तो ब्रह्मस्वरूप जो महापुरुष असतो, जो महात्मा असतो त्याला ब्रह्मविद असं म्हटलेलं आहे. तो ब्रह्मविद तत्वाची ब्रह्मतत्वाची परिपूर्णतः प्राप्ती झाल्यानंतर त्याला परमात्म्याची प्राप्ती होते असं या सिद्धांतामध्ये सांगितलंय. असा तो सिद्धांत ब्रह्मविदाप्नोती ब्रह्मविद तत्वामध्ये जे प्राप्त होतं ते काय प्राप्त होतं, तर परम प्राप्त होतं. परम म्हणजे अंतिम श्रेष्ठ जो परब्रह्म परमेश्वर आहे तो प्राप्त होतो. हे याचं सूत्र आहे की ब्रह्मतत्वाची प्राप्ती का करायची, तर परब्रह्म परमेश्वराशी एकरूपता प्राप्त होण्याकरता आधी ब्रह्मस्वरूप झालं पाहिजे. ब्रह्म म्हणजे ज्ञान. आधी तुम्ही ज्ञानस्वरूप झालं पाहिजे म्हणजे तो आनंददायक जो परमात्मा आहे तो प्राप्त होतो. म्हणून ब्रह्मतत्वाशी एकरूपता म्हणजे ज्ञानाशी एकरूपता झाली, ज्ञानस्वरूप तो झाला की मग तो भगवंताशी एकरूपता सहजतेने प्राप्त करतो. आणि भगवंताशी एकरूपता म्हणजेच आनंद आहे. म्हणजे पुन्हाही ब्रह्मविदाप्नोती परम हा शब्द सांगताना हा ब्रह्मानंदच हा शब्द सांगितलाय. त्याचंच बीज आहे की ब्रह्मतत्वाच्या प्राप्तीनंतर आनंद स्वरूप परब्रह्म परमेश्वराची प्राप्ती होते. असा ह्या सिद्धांत हे सूत्र आहे, पूर्ण या प्रकरणाचं सूत्र आहे. त्याच्यानंतर ब्रह्मतत्व ब्रह्मविद हे दोन्ही शब्द जे एकाच अर्थाने असं म्हटलंय. कारण ब्रह्मतत्वाचं आकलन होताना ज्याला आकलन होतं तो ब्रह्मतत्वापासून तो भिन्न राहत नाही. म्हणून ब्रह्मतत्व व ब्रह्मविद हा एकच शब्द आहे, एकरूपता आहे.
आणि हे एकरूपता प्राप्त होणं हेच या अध्ययनाचं फल आहे. म्हणजे पहिल्यांदा त्याचं सूत्र सांगितलं आणि फल सांगितलं, की ब्रह्मतत्वाच्या प्राप्तीमध्ये तो ब्रह्मस्वरूप होतो आणि ब्रह्मस्वरूपता प्राप्त होणं या अध्ययनाचं हे फल आहे, असं सांगितलंय. त्याच्यानंतर याचं अध्ययन करताना पुढे महावाक्य सांगितलंय आणि त्या महावाक्यामध्ये ब्रह्मलक्षण काय आहे सांगितलं. ब्रह्मतत्व कोणत्या लक्षणाने भरलेलं आहे? तर हे सांगताना महावाक्य असं आहे, की सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. तर ब्रह्मतत्व कसं आहे? तर ते सत्य आहे. सर्वात अंतिम सत्य जर काय असेल, तर ते ब्रह्मतत्व आहे आणि सत्य या शब्दाचा विस्ताराने अर्थ सांगितलाय पुढे आपण घेणार आहोत. सत्य म्हणजे सत्ता. सत्य म्हणजे जो सर्वत्र सर्वव्याप्त आहे त्याला सत्य असं म्हटलंय आणि जे अविनाशी आहे, त्याच्यात जे अटल अचल आहे, जे सर्वत्र सर्वव्याप्त आहे, असं ते ब्रह्मतत्व कसं आहे? तर ते पहिल्यांदा त्याचं लक्षण हे सत्यम असं सांगितलंय. सत्तत्वाशी युक्त आहे, त्याची सत्ता आहे, त्याला सत्य असं म्हटलंय आणि ते स्वतः ज्ञानस्वरूप आहे. ज्ञान हे ब्रह्मतत्वाच्या पेक्षा वेगळं असूच शकत नाही. म्हणून दुसरं लक्षण त्याचं ज्ञान असं म्हटलेलं आहे आणि तिसरं लक्षण अनंतम असं म्हटलंय. अनंत म्हणजे त्याला अंत नाही, त्याला अनंत असं म्हणजे ज्याला सीमा नाही. त्याला कुठलीही मर्यादा आपल्याला घालता येत नाही. म्हणूनच तो सर्वव्याप्त तत्व आहे म्हणून त्याला अनंत तत्व म्हटलंय. अशा रीतीने हे महावाक्य सांगितले की सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं हे ब्रह्मलक्षण सांगितलेलं आहे. पुढे त्याच्यानंतर पंचकोशाचा विवेक केलाय, की जो आहे, तो जीव पंचकोशाला धारण करतो. मनुष्य जो आहे, हा पंचकोशाला धारण करून तो तो जीव हा जगत असतो. हे पंचकोश तिथे सांगितले आणि त्या पंचकोशाचं वर्णन करताना त्याला पक्ष्याचं रूपक दिलेलं आहे. त्याला उपमा जी दिली आहे ती पक्ष्याची दिलेली आहे, की पक्षी ज्याप्रमाणे त्याला डोकं असतं, मधलं अंग असतं, 2 पंख असतात आणि शेपूट असते. असे त्याचे जे 5 भाग आहेत, त्या 5 भागाचं हे पक्ष्याचं रूपक करून हे पंचकोश सांगितले आहेत. त्या पंचकोशामध्ये तो अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश असे हे 5 कोश आहेत. या 5 कोशाचं काय वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये ब्रह्मतत्व ओतप्रोत कसं आहे हे सांगत असताना पक्षाचं रूपक सांगून हे पंचकोश विवेक हा ह्या विषयातला ह्या प्रकरणातला मुख्य विषय आहे. या पक्षाचं रूपक सांगत असताना ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा हा असं सांगितलंय, की ब्रह्म हे पक्षाची जी शेपूट आहे त्या शेपटामध्ये तो म्हणजे जिथे त्या शेपटामुळे त्याचं प्रतिष्ठापना त्याचे जे स्थैर्य आहे, त्या पक्षाला स्थैर्य जे प्राप्त होतं किंवा उडताना सुद्धा आकाशात उडताना त्याला जे स्थैर्य प्राप्त होतं हे त्याच्या शेपटामुळे प्राप्त होतं. म्हणून तिथे प्रतिष्ठा म्हणजे त्याचं अधिष्ठान असं म्हटलंय. त्या अधिष्ठानामध्ये कोण आहे? तर तो परब्रह्म परमात्माच आहे. असं त्या पक्षाच्या रूपकामध्ये ब्रह्मगुच्छम प्रतिष्ठा असं सांगितलंय. आणि त्याच्यानंतर पुढे त्याचं वर्णन करताना, विवेचन करताना, ब्रह्म सर्वात्म प्रतिपादन करताना, जो काय कामयन बहुश्याम प्रजाये, तो एक असताना सुद्धा त्याच्यामधून अनेकत्व कसं निर्माण झालं याचं वर्णन केलेलं आहे. ब्रह्मतत्वातून ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झालेली आहे, असा तो विषय विस्ताराने घेतलेला आहे. त्यामुळे ब्रह्मतत्व या ब्रह्मांडात कसं आहे हे सांगत असताना अभिन्न निमित्तोपादान महाकार असं सांगितलं, की त्या ठिकाणी निमित्त कारण आणि उपादान कारण असे 2 कारण असतात कुठल्याही घटनेला. जसं घट बनवायचा असेल मातीचा, तर कुंभार हा निमित्त कारण आहे आणि माती हे उपादान कारण आहे. मातीपासून घट बनतो आणि कुंभाराच्या कृतीमुळे तो घट बनतो. त्यामुळे कुंभार हे एक कारण आहे आणि माती हे एक दुसरं कारण आहे. कुंभार निमित्त कारण आणि माती उपादान कारण आहे. ज्याच्यापासून ते बनतं त्याला उपादान कारण असं म्हणतात. पण परमेश्वराच्या बाबतीत म्हणजे ब्रह्मतत्वाच्या बाबतीत सांगायचं असेल, तर ब्रह्मतत्वापासून जेव्हा ब्रह्मांड बनतं, तेव्हा त्याचं निमित्त कारण हे ब्रह्मतत्व आहे आणि उपादान कारण हे ब्रह्मतत्व आहे. म्हणजे ब्रह्मतत्व त्या सबंध ब्रह्मांडातून तो निमित्त का झाला, तर तो अनासक्त असल्यामुळे त्याच्यापासून तो भिन्न आहे. म्हणून तो निमित्त झाला आणि उपादान का झाला, तर त्याच्याशिवाय दुसरं काहीच अस्तित्वात नाही. म्हणून ब्रह्मतत्वाशिवाय ब्रह्मांडाची दृश्यमान किंवा अदृश्य स्वरूपात सुद्धा ब्रह्मांड दिसणार नाही. म्हणून त्याला निमित्तोपादान ते उपादान कारण आहे ब्रह्मतत्वापासूनच ते बनलेलं आहे. सर्वत्र ब्रह्मतत्वच आहे म्हणून उपादान आहे आणि ब्रह्मतत्व त्याच्यापासून अनासक्त आहे म्हणून तो निमित्त कारण आहे. अशा रीतीने तिथे अभिन्न निमित्तोपादान असं हे महाकारण स्वरूप ज्याला पुढे कारण काहीच नाही म्हणून महाकारण म्हटलेलं आहे. असं हे ब्रह्मतत्वाचं वर्णन पुढे केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर या ब्रह्मतत्वापासून ब्रह्मांड
हे कसं होतं हे सांगताना अव्याकृत आणि व्याकृत असे दोन शब्द वापरले. अव्याकृत म्हणजे अव्यक्त, अव्यक्त ब्रह्मतत्वापासून व्याकृत म्हणजे व्यक्त ब्रह्मरूप जे तयार होत, जे निर्माण होतं, उत्पन्न होतं, तर ते शबल त्याला ब्रह्म म्हणतात. तर ते शबल ब्रह्म आणि त्या ठिकाणी परब्रह्म म्हणजे जे ब्रह्मतत्व जे आहे ह्याच्यापासून जसं आता निमित्त आणि उपादान म्हटलंय तसं निमित्त हे अव्याकृत म्हणजे अव्यक्त स्वरूपामध्ये आणि उपादान जे आहे ते व्यक्त होतं म्हणून ते ब्रह्मरूप ब्रह्मांड जे आहे त्याला व्याकृत ब्रह्म असं म्हटलेलं आहे. असं हे अव्याकृत व्याकृत म्हणजे अव्यक्त आणि व्यक्त दोन्ही स्तरावर ब्रह्मतत्व कसं आहे याचं त्या ठिकाणी वर्णन केलं आहे. पुढे हे ब्रह्मतत्व हे रसस्वरूप आहे म्हणून सांगितलं. आता तो ब्रह्मानंद हा जो विषय आहे तो ब्रह्म हे रसरूप असून तो रस म्हणजेच आनंद आहे असं या ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा त्या पुढचा जो मुद्दा आहे तो ब्रह्मरस हा जो आनंदानेच युक्त आणि सबंध जगत जे आहे त्या जगतामध्ये जे आपल्याला चैतन्य दिसत जे त्या ठिकाणी ही सृजनशीलता दिसते ती क्रियात्मक जे जग दिसतं ही क्रियात्मक जग कसं आहे तर त्याच्यामध्ये ज्ञान आणि क्रिया एकत्र असल्यामुळे ते चैतन्यमय झाले. ज्ञान आणि क्रिया एकत्र झाल्याशिवाय चैतन्याची उत्पत्ती होत नाही आणि त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम हा आनंदाचा आहे. म्हणून आनंदच हे जगामध्ये चैतन्यमय व दृश्यमान दिसते. आनंद झाल्यामुळेच ते दृश्यमान स्थितीमध्ये आलेलं आहे. म्हणून हा ब्रह्मरस हा आनंदाने युक्त असून तो जगत चैतन्याच्या माध्यमातून दृश्यमान होतो. असा हा मुद्दा पुढे आलेला आहे. त्याच्यानंतर परमेश्वराची प्राप्ती झाल्यानंतर ज्या पुरुषांनी परमेश्वराची ब्रह्मतत्वाच्या दयाने परमेश्वराची जेव्हा प्राप्ती करतो तेव्हा त्याला परमेश्वराचा जेव्हा आश्रय प्राप्त होतो किंवा पुरुष जेव्हा परमेश्वराचाच आश्रय घेतो तेव्हा तो पुरुष कसा होतो तर त्याचं वर्णन करताना सांगितलं की तो पुरुष संपूर्णपणे निर्भय होतो. त्याला भीती नावाची गोष्ट राहत नाही. कारण तिथे अपपर भाव नष्ट होतो. जेव्हा अपपर भाव आहे जोपर्यंत द्वैत भाव आहे तोपर्यंत भय आहे. जेव्हा द्वैत भाव संपून अद्वैत स्थिती होते तेव्हा अपपर भाव ज्यावेळेस नष्ट होतो त्यावेळेस तो पुरुष जो आहे हा कसा होतो तर तो निर्भय होतो आणि निर्भय झाल्यामुळेच तो आनंदरूप होतो. असं त्या पुरुषाचं वर्णन केलंय की ज्या पुरुषाने त्या परमेश्वराचा आश्रय घेतलेला आहे. पुढचा मुद्दा असा सांगितला आहे की ब्रह्मानंद प्राप्तीमध्ये जो पुरुष आहे त्या पुरुषाला जो ब्रह्मानंद प्राप्त होतो तो हळूहळू प्राप्त होत असतो. तो आनंद जो आहे तो टप्प्याटप्प्याने वृद्धिंगत होतो. तर त्यातले टप्पे सांगितले त्याच्यामध्ये की कोणत्या कोणत्या टप्प्याने हा ब्रह्मानंद प्राप्त होतो. तर पहिला टप्पा म्हणजे त्याला आपण मनुष्य आहोत मनुष्यत्व सिद्ध होतं. तेव्हा मनुष्यत्व सिद्ध झाल्याचा आनंद जो आहे तो मनुष्याचा आनंद आहे. पुढे दुसरा जो टप्पा आहे हा मनुष्य हा गंधर्व रूपात येतो. म्हणजे तो दिसायलाही सुंदर आहे त्याच्या ध्वनीमध्ये सुद्धा सौंदर्य आहे त्याच्या गायनातही सौंदर्य आहे. हे सौंदर्य जेव्हा येतो तेव्हा त्याला मनुष्य गंधर्व आनंद असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर हा मनुष्य गंधर्व आनंद अजून वृद्धिंगत झाल्यानंतर त्याला देवगंधर्व असं म्हटलं. या गंधर्वाचा आणखीन वरचा टप्पा आहे की तो देवस्वरूप गंधर्व होतो. तो अंतरिक्षामध्ये भ्रमण करतो. तो देवगंधर्वाचा त्याला आनंद होतो. त्याच अंतरिक्षामध्ये पितरगण आहेत. तेव्हा त्या पितराच्या पातळीवर जेव्हा मनुष्य आनंद घेतो तेव्हा त्याला पितृगण आनंद असं म्हटलंय. त्याच्यानंतर अजान देव अजानज देव हा आनंद आहे. पुढे कर्मदेव देव क्रिया रूपामध्ये असताना जो आनंद आहे तो आनंद त्याला प्राप्त होतो आणि प्रत्यक्ष तो देवस्वरूप होतो. तो देवाचा तो त्याला देवस्वरूपामध्ये जो आनंद मिळतो तो पुढचा टप्पा आहे. त्याच्यानंतर तो देवाचा राजा जो इंद्र आहे तो इंद्र स्वरूपामध्ये त्याला आनंद प्राप्त होतो. तो इंद्राच्या योग्यतेचा आनंद त्याला मिळतो. त्यानंतर इंद्राचा आनंद प्राप्त झाल्यानंतर त्याला बृहस्पतीचा आनंद प्राप्त बृहस्पती हा देवाचा गुरु आहे. त्या बृहस्पतीच्या पातळीवरचा त्याला आनंद प्राप्त होतो. त्याच्यानंतर त्याला प्रजापतीचा आनंद मिळतो आणि सगळ्यात शेवटी त्याला ब्रह्मानंद मिळतो. असे हे 11 टप्पे सांगितलेले आहेत. मनुष्य, मनुष्य गंधर्व, देवगंधर्व, पितृगण, अजानज देव, कर्मदेव, देव, इंद्र, बृहस्पती, प्रजापती आणि ब्रह्मा. असे ब्रह्माच्या पातळीवर गेल्यानंतर त्याला हा ब्रह्मानंद मिळतो. तेव्हा ब्रह्मतत्वाची परिपूर्ण एकरूपता प्राप्त होऊन
त्याचा आविष्कार होणं म्हणजेच ब्रह्मानंद आहे. आणि असा हा उत्तरोत्तर ब्रह्मानंदाची ही वृद्धी होत असते आणि शेवटी तो ब्रह्मस्वरूप होतो. असा हा विषय सुद्धा इथे घेतलेला आहे. आणि शेवटचा विषय या पूर्ण प्रकरणात घेतलाय तो म्हणजे हृदय पुंडरीकस्थ पुरुष. हृदय आकाशामध्ये असलेला तो परमात्मा हा, त्याला हृदय पुंडरीकस्थ पुरुष असं म्हटलंय. आणि दुसरा जो आहे तो आदित्य मंडलस्थ पुरुषोत्तम. म्हणजे पहिला हा जिथे जीव आहे त्याच ठिकाणी तो परमात्मा बसलेला आहे. त्या हृदयामध्ये अंगुष्ठ मात्र आकाश आहे. तर त्या अंगुष्ठ मात्र आकाशामध्ये सूक्ष्म रूपामध्ये तो परमात्मा आहे. आणि दुसरा जो आहे तो समष्टीमध्ये संबंध ब्रह्मांड व्याप्त म्हणजे ते आदित्य मंडलस्थ पुरुषोत्तम असं म्हटलं. त्याला पुरुषोत्तम शब्द वापरलाय. तर त्या दोन्ही ठिकाणी जो परमात्मा आहे त्या दोन्ही ठिकाणच्या परमात्म्यामध्ये अभेद्यता कशी आहे असा हा विषय याच्यामध्ये सांगितला आहे. आणि ती अभेद्यता एकदा समजली की मग परब्रह्म परमेश्वराची प्राप्ती होते आणि ब्रह्मरसात्मक ब्रह्मानंद प्राप्त होतो. हा शेवटचं प्रकरण सांगून त्या ठिकाणी या प्रकरणाची या ब्रह्मानंद वल्ली प्रकरणाची पूर्ण सांगता केलेली आहे. असा हा उपक्रम मी तुम्हाला सांगितला. असा हा या विषयाचा उपक्रम आहे. असा हा विषयाचा परिचय आहे. त्यामुळे इतक्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. आता आपण प्रत्यक्ष या प्रकरणामध्ये प्रवेश करू. ब्रह्मानंदवल्ली एक कुठलाही पाठ सांगताना, कुठलाही प्रकरण सुरू करताना आधी शांतीपाठ सांगितला जातो आणि शांतीपाठाचा उद्देशच हा आहे की तुमचे त्रिविध ताप नष्ट करून हे उपनिषद समजण्याची आपली योग्यता व्हावी. उपनिषद ऐकताना किंवा अध्ययन करताना आपली एकाग्रता प्रस्थापित व्हावी. हा त्या शांतीपाठाचा उद्देश असतो. तेव्हा शांतीपाठ असा आहे की ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. तर त्याचा अन्वय आणि अर्थ सांगतो मी. त्याचा अन्वय असा आहे की नऊ सह अवतु नऊ सह भुनक्तु सहवीर्यं कर्वावहै नऊ अधितम तेजस्वी अस्तु मा विद्विषावहै. याचा अर्थ आता शब्दशः अर्थ सांगतो आणि थोडासा त्याचा विस्तार करतो की ओम हा शब्द म्हणजेच परब्रह्म परमात्मा, की हे पूर्ण परमात्मा आम्हा दोघांना म्हणजे गुरु आणि शिष्य यांना आम्हा दोघांना एकाच वेळी रक्षण कर. दोघांच्याही बरोबरीने आमचं पालन कर. आम्हा दोघांस तू शक्ती प्रदान कर. आम्हा दोघांना अध्ययन केलेली जी विद्या आहे ती विद्या अत्यंत तेजस्वी आणि तेजोमयी अशी हो. आणि आम्हा दोघांमध्ये परस्परांमध्ये द्वेष निर्माण नको. हा त्याचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा या अर्थाचा आपण थोडासा विचार करू आपण की हे परमेश्वरा आम्हा दोघांस गुरु शिष्यांना आमचं जे अध्ययन करत असताना तेव्हा हे शिक्षण देताना अध्ययन आणि अध्यापन दोन्ही प्रक्रिया ही एकाच वेळेस होत असते. तेव्हा हे करत असताना त्या काळात ही अनेक असे बाहेरचे प्रश्न होते आणि अंतरंगातले प्रश्न होते. बाहेर राक्षस आणि असुरी वृत्तीचे लोक जे आहेत ते वेदाचं अध्ययन करायला ते अडथळे आणत होते. तेव्हा त्यांच्यापासूनही आमचं रक्षण हे परमेश्वरा तू कर. आणि अंतरंगामधले जे राक्षस आहेत म्हणजे अहंकार आहे, क्रोध आहे, विकार आहे, हे मधले सुद्धा जे राक्षस आहेत तर ते सुद्धा या अध्ययनामध्ये आणि अध्यापनामध्ये अडथळे आणत होते. तेव्हा त्या सर्व ह्या विपरीत शक्ती जवळ ही वामशक्तीपासून आमचं तू रक्षण करून आम्हाला ह्या एकाच वेळेस बरोबरीने समुचित रूपाने तुमचं तू पालन आणि पोषण. कारण पालन पोषण केल्याशिवाय मनुष्य चैतन्यमय राहू शकणार नाही. आणि पालन पोषण जर व्यवस्थित झालं तरच आम्ही वेदाचा अभ्यास करू. हे सगळं सांगायचं कशाकरता, ही प्रार्थना कशा करता करायची, या उपनिषदाचं अध्ययन हे व्यवस्थित व्हावं, अध्यापन व्यवस्थित व्हावं. म्हणून त्यासाठी आम्हा दोघांचंही पालन आणि पोषण हे बरोबरीने आणि समुचित रूपाने तू आमचं कर. त्याच्यानंतर आम्हा दोघांना बल प्रदान कर. बलाचं महत्व अत्यंत आहे. कारण सामर्थ्य जर नसेल तर मनुष्य काही जर तो व्याधीग्रस्त असेल तर तो अध्यापनही करू शकणार नाही आणि अध्ययनही करू शकणार नाही. म्हणून आम्हा दोघांना बरोबरीने बल प्रदान कर, शक्ती प्रदान. शक्ती आणि बल
याचं अत्यंत महत्व सांगितलं आहे. तेव्हा या दोघांनाही हे प्राप्त कर. आम्ही जी काही विद्या प्राप्त केली आमची, ती ज्यावेळेस आम्ही समाजामध्ये जाऊ आणि त्या विद्येचा विनियोग करू, त्यावेळेस ती विद्येचा आविष्कार कसा झाला पाहिजे, तर तो तेजस्वी रूपात झाला पाहिजे. तेव्हा ती विद्या ही तेजपूर्ण हो, त्याचा आविष्कार हा अत्यंत तेजस्वी हो, अशा प्रकारची प्रार्थना केली आहे. आणि ती कधी जर समजा कुठे वादविवादाच्या प्रसंगामध्ये आम्ही आलो आणि खंडन मंडणाच्या प्रसंगाला आम्ही आलो, तर आमचं जे मंडण आहे ते प्रभावीशाली व्हावं, ते तेजपूर्ण व्हावं, ते बलपूर्ण व्हावं आणि कोणाही कडून आमचा पराभव होता कामा नये. आम्हाला त्याचं आकलन इतकं व्यवस्थित स्वच्छ झालं पाहिजे, की आमचे मुद्दे मांडताना कोणी कितीही जरी संभ्रम निर्माण केला, तरी आमचा त्या ठिकाणी पराभव होता कामा नये. आम्ही दोघंही एकमेकाचे हे गुरु आणि शिष्य हे स्नेहबंधाने, स्नेहभावाने, स्नेहसूत्राने बांधलेले असतो. आमच्या दोघांमध्ये स्नेह अखंड राहावा. कुठलाही स्नेह बिघडेल अशा प्रकारची कोणतीही घटना घडता कामा नये. तेव्हा आमच्या दोघांचं हे स्नेहसूत्र अतिशय घट्ट असं मजबूत असं बांधलेलं असावं आणि त्याच्यानंतर आमच्यामध्ये द्वेष उत्पन्न होता कामा नये. तर हा जो शब्द वापरलाय द्वेष, तर या द्वेषाचा सुद्धा विषय तसा पाहिला आता आजच्याही काळामध्ये कुठली दोन व्यक्ती एकत्र आली आणि त्या दोन व्यक्तीपैकी एखाद्याचा उत्कर्ष खूप होत असेल, तर अगदी सहजतेपणे म्हणजे उपजत वृत्तीनेच पाहिलं तरी ज्याचा उत्कर्ष होत नाही त्याला द्वेष निर्माण होतो. तसंच कित्येक वेळेला गुरु जेव्हा शिष्याला काही अध्यापन करत असतो आणि काही शिक्षा देत असतो, त्यावेळेस एखादा तेजस्वी शिष्य जो आहे, तो त्याचं आकलनच करत नाही. तर आकलन करून तो आपली सुद्धा त्याच्या ठिकाणी चिंतन करून आपले सिद्धांत जेव्हा त्यात मांडतो आणि ते मांडताना तो गुरुपेक्षाही जेव्हा प्रभावी मांडतो, कित्येक वेळेला असं लक्षात येतं, की वर्गामध्ये शिक्षक शिकवत असतात, प्राध्यापक शिकवत असतात आणि त्याचं आकलन करणारे विद्यार्थी कधी-कधी इतकं विशेषत्वाने आकलन करतात आणि त्याच्यावर स्वतःचं चिंतन करतात, की ते सांगत असताना की त्याच्यावर जेव्हा ते विद्यार्थी बोलायला लागतात, तर त्या प्राध्यापकापेक्षाही ते अतिशय तेजस्वीपणे आणि प्रभावीपणे मांडतात. त्यावेळेस प्राध्यापकाला वाटतं, की हे असं कसं काय? माझा विद्यार्थी माझ्यापेक्षा हुशार कसं काय? म्हणून कळत-नकळतपणे त्याच्या मनात द्वेष निर्माण होतो. आणि एखाद्या विद्यार्थ्याला काहीच कळत नसेल, बुद्धू असेल तो आणि प्राध्यापक किती वेळा सांगत असेल, तरी आपल्याला ते कळत नाही. तर ह्या प्राध्यापकांना इतकं कसं काय कळतं? मला अजिबात का कळत नाही? आणि म्हणून सुद्धा तो प्राध्यापकाचा द्वेष करू शकतो. म्हणून शिष्य आणि गुरु ह्या दोघांमध्ये अनेक कारणांनी अनेक प्रकारच्या प्रसंगाच्या माध्यमातून हा द्वेष निर्माण होतो. हा माणसाची उपजत प्रवृत्ती आहे. त्या उपजत प्रवृत्तीपासून आपण ह्या विवेकाच्या स्थितीमध्ये येणं आवश्यक आहे. जर विवेक नसेल, तर द्वेष हा निश्चित निर्माण होतो. म्हणून विवेकाची स्थिती व्हावी आणि द्वेष निर्माण होऊ नये, असं हे शेवटचं त्यांनी वाक्य सांगून मग परमेश्वराला शेवटी प्रार्थना केली आणि शांतीपाठाचा जो त्रिवार जो काही शांतीचा उल्लेख केलेला असतो, तो म्हणजे हे जे त्रिविध ताप आहे, ते आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक हे 3 त्रास जे आहेत माणसाला, ह्या 3 त्रास झाले, तर तो त्यावेळेस सुद्धा तो अध्ययन आणि अध्यापन करू शकत नाही. म्हणून या तिन्ही तापापासून सुद्धा आमचं संरक्षण कर आणि म्हणून गुरुला सुद्धा आपण नेहमी प्रार्थना करतो, की आम्हाला त्रिविध तापापासून आमची मुक्ती कर. म्हणजे संसारातले जे कष्ट आहेत, जे ताप आहेत, ते दूर होऊन आम्ही परमेश्वराची भक्ती करू शकू. अशा प्रकारचं हे अपेक्षा करून ही भगवंताला शांतीपाठाच्या माध्यमातून ही प्रार्थना केलेली आहे. अशा रीतीने हा शांतीपाठ झाला आणि आता प्रत्यक्ष हा आपण प्रथम अनुवाक घेऊ. त्या प्रथम अनुवाकामध्ये आता काय सांगितलंय ते बघूया. ते आता आपण जे काही उपक्रम आपण पाहिला आणि त्या उपक्रमामधले जे काही मुद्दे सुरुवातीपासून घेतले, त्यातले काही मुद्दे आता यायला सुरू होतील. तेव्हा श्लोक असा आहे, की ब्रह्मविदाप्नोति परम वेदा तदेशाभ्युक्ता. त्याचा अन्वय ब्रह्मविद परम आपनोति तत् एषा अभ्युक्ता. म्हणजे ब्रह्मविद जो आहे तो ब्रह्मज्ञानी आहे, त्याला ब्रह्मविद असं म्हटलंय, की ब्रह्मविद जो ब्रह्मज्ञानी आहे, ब्रह्मस्वरूप आहे, त्याला परमेश्वर प्राप्त होणे अतिशय सुलभ होते. म्हणून त्याला परमेश्वर प्राप्त होतो. असा हा आशय आहे. ब्रह्मविद्याप्नोति परम. हे ब्रह्मस्वरूप असलेला जो ब्रह्मज्ञानी आहे, ज्ञानी आहे, त्याला परमेश्वराची प्राप्ती होते. असा हा आशय या ठिकाणी व्यक्त केले आहे. आणि ह्याच विषयाबद्दल इथे ही श्रुती म्हणजे उपनिषद पुढे सांगितले गेले आहे. असं इथून ही सुरुवात होते. तर तर आता हा विषय या ठिकाणी
आपण ब्रह्मज्ञानाचा, ब्रह्म आनंदाचा हा विषय जो आहे, तो आपण सांगत आहोत, की ज्याच्या ह्या ब्रह्मस्वरूप प्राप्ती झाल्यामुळे परमेश्वराची प्राप्ती होते. असा हा विषय आपण ह्या उपनिषदात घेत आहोत, असे या ठिकाणी सांगितलं आहे. तेव्हा हा जो ब्रह्मज्ञानी आहे, तो महात्मा आहे. तो परब्रह्मास प्राप्त करून घेतो आणि असं हे जे विधान आहे, त्या विधानाचं स्पष्टीकरण करण्याकरता हे पुढे येणारे उपनिषद जे आहेत, त्यातील श्लोकांचे आता आपण विवेचन करू. असं हा पहिला श्लोक आहे. त्यानंतर पुढचा जो श्लोक आहे, तो आता प्रत्यक्ष ब्रह्मतत्वाच्या लक्षणावर, की पुढचा श्लोक असा म्हणतो, की सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म यो वेद निहितं गुहायां परमे व्योमन सोष्णुते सर्वान् कामान् सह ब्रह्मणाः विपश्चितेति. ब्रह्म अन्वय असा आहे, की ब्रह्म सत्यम ज्ञानम अनंतम परमे व्योमन गुहायां निहितं वेदसः विपश्चिता ब्रह्मणा सह सर्वान् कामान् अनुष्ठते इति. असा हा अन्वय आहे. या अन्वयाचा आपण अर्थ काय ते पाहू आणि त्याचा विस्तार पाहू. या ठिकाणी हे लक्षण सांगितलंय ब्रह्मतत्वाचं आणि ते शब्दशः अर्थ असा आहे, की ब्रह्म हे सत्य ज्ञान सत्यस्वरूप आहे, ते ज्ञानस्वरूप आहे आणि ते अनंत आहे. जो मनुष्य त्या परमविशुद्ध आकाशात राहत असून सुद्धा प्राण्याच्या हृदयरूप आकाशात म्हणजे प्राण्याच्या हृदयरूप गुहेमध्ये लपून राहणाऱ्या त्या ब्रह्मास पण जाणतो, तो त्या विज्ञानरूप ब्रह्मतत्वासहित संपूर्ण भोगाचा अनुभव घेत आहे. अशा आशयाची ही ऋचा किंवा हा मंत्र आहे. असा तो आशय आहे. तर इथे पहिला जो भाग आहे, तो ह्या मंत्रामध्ये परब्रह्म परमात्म्याचा हा स्वरूपबोधक असा लक्षणात व्यक्त केलेला आहे आणि त्याच्या प्राप्तीचे स्थानाचं इथे वर्णन, म्हणजे परब्रह्म परमेश्वराचं स्थान कुठे आहे त्याचं हे वर्णन केलेलं आहे आणि त्याच्या आधी त्या ब्रह्मतत्वाचं लक्षण, म्हणजे दोन गोष्टी या श्लोकामध्ये आहेत. एक पहिली जी गोष्ट आहे ती अशी, की ब्रह्मतत्वाचं लक्षण काय, हे लक्षण पहिल्यांदा सांगितलंय आणि ते लक्षण आपल्याला प्राप्त झालं तर त्या प्राप्तीनंतर पुढचा लाभ काय आहे, तर तो परब्रह्म परमेश्वरा प्राप्तीचा लाभ सांगितला आहे आणि सर्व प्रकारच्या भोगाच्या प्राप्तीचा लाभ सांगितला. त्याचा आपण आता आशय काय ते, तेव्हा आशय असा आहे, की परब्रह्म परमात्मा कसा आहे, तर तो सत्य स्वरूप आहे. तर तो सत्य स्वरूप आहे म्हणजे काय, की सत्य म्हणजे जे कधीही नष्ट होत नाही, त्याचा कधी नाश होत नाही, जे नित्य आहे त्याला सत्य म्हटले, जे अविनाशी आहे आणि ते सत्ता बोधक आहे. आता सत्ता हा शब्द कसा आहे, सत्ता शब्द आपण एरवी पुष्कळदा आपल्या व्यवहारात आपण सत्ता शब्द म्हणतो, की एखादा मनुष्य सत्तेवर बसला आणि त्याची सत्ता गेली, अशा अर्थाचा आपण शब्द वापरतो. पण त्या अर्थाचा हा सत्ता शब्द नाहीये. सत्ता काय आहे, तर सत्ता म्हणजे जो अंतर्बाह्य जो त्या ठिकाणी विद्यमान आहे, विद्यमान राहणे म्हणजे सत्ता आहे. त्याची विद्यमानता कधीही बिघडत नाही. तो सत्तेवर बसला आणि उठला हा विषय नाहीये. तर तो अखंड त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे आणि तो आविष्कारात पण आहे. ते अधिष्ठानामध्ये आहे आणि आविष्कारात आहे आणि अखंड आहे. अखंड विद्यमान आहे. तर असा तो विद्यमान जो आहे ना, तो त्याला सत्य असं म्हटलंय, की तोच त्याच्यानेच ती गोष्ट बनली आहे आणि तोच आविष्कारात झालाय. म्हणून त्याच्यानेच बनली आहे म्हणजेच तो अधिष्ठानातही आहे आणि तो आविष्कारात आहे. असं जी गोष्ट आहे त्याला सत्य असं म्हटलंय. तेव्हा सत्य म्हणजेच विद्यमान. सत्य या शब्दाचा अजून एक वेगळा अर्थ आपल्याला सांगता येईल, की तो त्रिकालबाधित असल्यामुळे तो सत्य आहे आणि त्याला काळाची बाधा होत नाही म्हणजे काय हो, की तो भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ हे जे 3 काळ आहेत, हे 3 काळ कोणाकरता आहेत? जो प्रकृतीमध्ये बसलाय त्याच्याकरता. ह्या 3 काळ जे आहेत ते खरं म्हणजे मायेचं लक्षण आहे. काळ जे आहे, काळ हे मायेच्या 36 लक्षणापैकी काळ हे लक्षण. तेव्हा परब्रह्म परमात्मा या मायेचा अधिपती आहे, तो मायेच्या पलीकडे आहे. म्हणून तो खऱ्या अर्थाने जर काळाचाच बद्दल बोलायचं असेल, तो महाकाळ आहे आणि महाकाळ कोण असतो, की जो केवळ विद्यमान असतो, तो केवळ वर्तमान काळात. म्हणजे परमेश्वराचं एक लक्षण सांगायचं झालं, तो परमेश्वर अखंड वर्तमान काळात, त्याला भूतकाळ नाहीये किंवा त्याला भविष्यकाळ नाहीये. त्याला पुढची उद्या काय होणार या गोष्टीचा त्याला विचार करण्याची आवश्यकता नाही, कारण तो आहेच ना. त्याचा काही तो काय होणार आहे हा विषय नाहीये किंवा मागे काय घडलंय याची चिंता आहे किंवा याच्यावर चिंतन करण्याचा विषय त्याच्याकरता नाहीये. तो जीवाकरता आहे, की मागे मागच्या वर्षी काय घडलं ना, आधीच्या युगात काय घडलं, आताच्या युगात काय आहे. तेव्हा युग हा जो विषय आहे
तो जीवात्म्या करता आहे. तो जीव भाव असल्यामुळे युग आहेत ते. त्यामुळे तिथे भूतकाळ नाही आणि भविष्यकाळ नाहीये. तो वर्तमान काळाचा तो फक्त वर्तमान काळाचा विषय आहे. कारण तो विद्यमान आहे. विद्यमान हा शब्द वर्तमान काळाला लागू असतो. कारण आता आपण आपल्या स्वतःच्या वर्तमान काळाचा विचार आपण करू. तेव्हा आपल्या लक्षात येईल, की आपण खऱ्या अर्थाने वर्तमान काळात जगतच नाही. कारण जे दृश्य आपण पाहतो ना, ते सगळं दृश्य हे होऊन गेलेलं पाहत असतो. आणि ते होऊन गेलेलं आहे आणि मग ते आपण पाहतो. एका क्षणात ते नष्ट झालेलं असतं. पण आपण त्याला पाहत असतो आणि आपण म्हणतो, की हा वर्तमान काळ आहे. वस्तुतः जे अनुभवाला येतं आणि जे दिसतं तो भूतकाळ आहे. लक्षात घ्या. आणि तो नष्ट झालेला आहे आणि तो आपण पाहत असतो. होऊन गेलेला आहे. आणि भविष्यकाळ तर अजून यायचा आहे, पण त्यालाही अस्तित्व नाहीये आणि भूतकाळालाही अस्तित्व नाहीये आणि अनुभव फक्त अस्तित्व शून्यताचा आपल्याला अनुभव येतो आणि वर्तमान काळाचा विचार जर केला, तर तो एका सेकंदाचा किंवा फ्रॅक्शन असेल, म्हणजे किती लाखावा किंवा एक कोटीवा असा तो फ्रॅक्शन असेल, की तो अनुभव घेण्याची आपली क्षमताच नाहीये. पण त्या वर्तमान काळाचा परमेश्वराच्या भूमिकेतून जो आपण विचार केला, तर तिथे तो शून्य नाहीये, तर तो अनंत आहे. तर तो कसा आहे वर्तमान काळ, की तो अव्याहत आहे. विद्यमान म्हणजे त्याचं कधी नाश व्हायचाच प्रश्न येत नाही. त्यामुळे त्याला प्रारंभही नाही आणि अंतही नाहीये. म्हणून तो वर्तमान काळ अखंड आहे. अखंड वर्तमान काळ आपल्याला अनुभवाला येऊ शकतो. तेव्हा जर आपण ब्रह्मस्वरूप झालो आणि परमेश्वराची एकता आपण प्राप्त झाली, तर आपण खऱ्या अर्थाने वर्तमान काळात येऊ. आणि खऱ्या अर्थाने वर्तमान काळात आल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने विद्यमान काय आहे त्याचा अनुभव घेऊ आपण. तेव्हा विद्यमान जे आहे त्याला सत्य असं म्हटलंय. हे पहिलं लक्षण जे आहे, हे सत्य स्वरूप लक्षण हे असं हे कालातीत आहे आणि म्हणून त्याचा कधीही अभाव नसतो. तो कधीही ज्याचा अभाव नसतो त्यालाच आपण विद्यमान म्हणतो आणि ज्याचा कधी अभाव नाही म्हणजेच ज्याचा भाव आहे, ते अखंड विद्यमान आहे, त्यालाच आपण ब्रह्मतत्व असं म्हणतो आणि त्यालाच आपण सत्य असं म्हणतो. असं हे सत्याचं विविध अंग आपल्याला सांगता येईल. त्यानंतर त्याला ज्ञानस्वरूप असं म्हटलेलं आहे, म्हणजे ज्ञानी म्हटलेलं नाहीये बरं का. ब्रह्मतत्वाला ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा किंवा ज्ञानेश्वरीमध्ये सांगताना ज्ञानस्वरूपतेवरच भर दिलेला आहे, की मी ज्ञानी आहे असं जो कोणी म्हणेल, तर तो काहीच नाहीये असं सांगितलं. आणि ज्याला अशी जाणीव झाली, की मी ज्ञानी आहे, तर तो तो द्वैत भावात आलेला आहे. द्वैत भावात जो येतो, तो कधीही ज्ञानी असू शकत नाही. म्हणून त्यांनी ज्ञानी या शब्दाचाच निषेध केलेला आहे. ज्ञानाचाही निषेध आहे. म्हणजे अमृतानुभव जर तुम्ही पाहिला, तर अज्ञानाचा निषेध तर सांगितलाय, पण ज्ञानाचाही निषेध आहे. आधीच्या उपनिषदात जर आपण पाहिलं, तर त्यातही आपण सांगताना म्हटलं, की अज्ञान हा अंधकारात आहे आणि ज्ञान हे अधिक अंधकारात घेऊन जातं, असं म्हटलेलं आहे. तेव्हा काही-काही लोकांना मोठं विलक्षण आश्चर्य वाटलं, की बुवा अज्ञान कसं काय अंतःकरणात घेऊन जातं. तर आपण ज्ञानी आहोत असा जो अहंकार आहे ते ज्ञान आहे. ते जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान माणसाला त्या ज्ञानाच्या अहंकारामुळे अधिक अंधकारात घेऊन जातं. म्हणून ज्ञानी शब्दाचा निषेध आहे. मग ते ज्ञानी नाही तर मग काय? तर ते ज्ञानस्वरूप आहे. ते ज्ञानी आणि ज्ञानस्वरूप या 2 शब्दाचा आपल्याला चिंतन करणं आवश्यक आहे. तर तो ज्ञानस्वरूप आहे त्याला त्यांनी इथे सत्यम ज्ञानम, ज्ञानम हा जो शब्द वापरलाय, हे ज्ञानस्वरूप या अर्थाने तिथे वापरला आहे, की जिथे अज्ञानाचा लवलेशही नाही, तिथे अहंकाराचा लवलेशही नाहीये, तिथे जीवभावाचा लवलेशही नाहीये, तिथे देहभावाचा लवलेशही नाहीये. त्या ठिकाणी ज्ञानस्वरूपता येते आणि म्हणून त्या ठिकाणी देश-काल आणि या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा तो अखंड हा विद्यमान असतो आणि तो ज्ञानस्वरूप असतो. पुढे तिसरं लक्षण सांगितलंय अनंतम. अनंत या शब्दाचा अर्थ असा आहे, की ज्याचा अंत नाही. त्याचा देशामुळे, काळामुळे आपण अंताचा विषय करतो. की देश संपला, देशाची सीमा संपली, की याच्या पुढे आपल्याला जायला व्हिसा घ्यावा लागतो. त्याच्या पुढे आपल्याला जाता येत. म्हणजे इथे आपल्याला वेगळ्या काहीतरी गोष्टी इथे अंत येतो. देशाचाही अंत त्या ठिकाणी आहे. काळाचाही म्हणजे आपलं जीवन सुद्धा एक मृत्यूचा क्षण असला, की त्या देहाचं सुद्धा अस्तित्वाचा अंत आहे. म्हणून प्रकृतीमध्ये ज्या म्हणून काही गोष्टी आहेत, त्या प्रत्येकाला अंत आहे. परंतु या प्रकृतीच्या पलीकडे असणारा तो जे ब्रह्मतत्व आहे किंवा परमात्मा आहे, त्याला मात्र कुठल्याही प्रकारची मर्यादा आहे. म्हणून त्याला अनंत असं म्हटलेलं आहे. आणि असा तो विशुद्ध जो परमेश्वर आहे, तो विशुद्ध परमेश्वर हा लक्षणाने सत्यम, ज्ञानम, अनंतम अशा प्रकारचा आहे. तो सत्य स्वरूपामध्ये आहे, ज्ञान स्वरूपात आहे आणि तो अनंत सर्वव्याप्त अशा प्रकारचा आहे.
त्यानंतर पुढचा जो विषय घेतलाय तो विशुद्ध परमेश्वर कसा आहे, तर तो संपूर्ण सर्वव्याप्त आहे. अनंत म्हणताना सर्वव्याप्त आहे. तर असं सर्वव्याप्त म्हणताना पुढच्या विषयात पुढच्या मुद्द्यावरती प्रवेश करतात, की तो विशुद्ध परब्रह्म परमात्मा संपूर्ण आकाशामध्ये राहत असून सुद्धा तो सर्वांच्या हृदयाच्या गुहेमध्ये, हृदय आकाशामध्ये तो अव्यक्त म्हणजे लपलेला आहे. तो दिसत नाही, पण तो हृदय आकाशामध्ये आहे. बाहेरचं आकाश आम्हाला दिसतं सगळीकडे आणि ते सर्वव्याप्त ब्रह्मांडाकडे सुद्धा आम्ही दृष्टी टाकू शकतो. पण आपल्या स्वतःच्या हृदयामध्ये आपण किती जरी झाकून पाहिलं, तरी आपले डोळे त्या हृदयाच्या गुहेमध्ये जाऊ शकत नाही. त्या हृदयाच्या गुहेमध्ये अतिशय लहानसं असं आकाश आहे. ते सूक्ष्म आकाशामध्ये सुद्धा तो परमात्मा तसाच आहे, जसा तो समस्त ब्रह्मांडामध्ये. असा हा मुद्दा मांडला आहे. तेव्हा हा परब्रह्म परमात्मा हा जो आहे संबंध आकाशासंबंध असमंतात संबंध ब्रह्मांडामध्ये व्याप्त आहे. काय? त्याला दशांगुल नंतर शेष राहतो असं पुरुष सूक्तात म्हटलं आहे. की तो ब्रह्मांड व्याप्त असून शेष दशांगुल आहे. असं त्याचं वर्णन आहे. असा तो निस्सीम सर्वव्याप्त सर्व संपूर्ण आकाशामध्ये असताना सुद्धा सूक्ष्मात अतिसूक्ष्म या हृदयाच्या अंकुष्ट मात्र आकाशामध्ये सुद्धा आहे. असं ज्ञान ज्याला झालं, म्हणजे असं ज्ञान ज्या व्यक्तीला होतं, तो सिद्ध पुरुष जो आहे, तोच ब्रह्मतत्वामध्ये राहू शकतो. तोच ब्रह्मस्वरूप. हे ज्ञान ज्याला होणं म्हणजे केवळ तुम्ही डोळे झाकलेले आहेत आणि ध्यानस्थ बसलेले आहात, ध्यान धारणा करताय उत्तम आहे. त्या ध्यान धारणेमध्ये तुम्हाला शांतता मिळाली. त्या शांततेमध्ये ब्रह्मतत्वाचं तुम्हाला कुठे ना कुठेतरी एकरूपतेचा एक क्षण मिळाला. परंतु त्याच्यानंतर तुम्ही जागृत झाले, तुम्ही जागृत झाल्यानंतर उठले आणि उठून तुम्ही व्यवहारामध्ये सगळे जायला लागले. त्यावेळेस तुमचं जर आचरण इथे परमेश्वर नाही असं जर असेल, तर तुम्ही अज्ञानी आहात. कारण हे कशाकरता साधना करायची, ध्यानधारणा कशाकरता करायची याचं जर प्रयोजन तुम्हाला जर कळालं, की जे एका लहानशा क्षणामध्ये मला जे ब्रह्मतत्वाची प्रतीती मिळाली, जी शांतता, परमशांतता मिळाली, तीच परमशांतता मला संबंध ब्रह्मांडामध्ये व्यवहार करताना मिळाली. तोच परमात्मा या ब्रह्मांडामध्ये आहे. अशा प्रकारचं मला अनुभव आला पाहिजे. तो अनुभव आला तरच मी ब्रह्मस्वरूप आहे. अन्यथा तुम्हाला बाहेर नुसतं काम, क्रोध, लोभ, मदमत्सर आणि अहंकाराचंच फक्त राज्य दिसलं आणि तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टींवरून तुम्हाला एक्साइटमेंट होतं. इथे ध्यानधारणा चालू आहे. पण उठल्यानंतर मात्र ही वस्तू माझ्या जागेवर नाहीये, ही वस्तू मला मिळत नाही. म्हणजे क्रोध करत असाल तुम्ही, तर अजून तुम्हाला पुष्कळ काही गाठायचं. कारण हे तुम्ही पूजा-पाठ केल्यानंतर बाकी जे आसपासचे जवळपासचे जे लोक आहेत, त्यांचा संपर्क करताना ती जर शांतता तुमच्यामध्ये नसेल, त्या अंतःकरणामध्ये जी शांतता प्रस्थापित झाली, तीच शांतता ही व्यवहारामध्ये सुद्धा जोपर्यंत सिद्ध होत नाही, तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाने ब्रह्मतत्वाची प्राप्ती केली नाही. भगवंतांनी तर इथे असं म्हटलंय, की म्हणजे अर्जुनाच्या माध्यमातून भगवंतांनी जिज्ञासा व्यक्त केली आहे, की तो स्थितप्रज्ञ कसा आहे? व कसा चालतो? कसा बोलतो? काय त्याचा व्यवहार कसा आहे? म्हणजे त्यांची समाधी स्थिती जी आहे ती व्यवहारात कशी आहे असा प्रश्न विचारलाय. ही समाधी स्थिती तो बसल्यानंतर ते डोळे अर्धे मिटलेले आहेत, नासिकाग्रावर दृष्टी आहे, तेव्हा ती शांतता आहे हे समजून घेऊ शकतो आपण. खरं म्हणजे तेव्हा सुद्धा मनात चंचलता असते. पण एखाद्याला समजा ही चंचलता संपवून त्या ठिकाणी शांतता जरी मिळाली, तरीही ज्यावेळेस तो उत्थान म्हणजे उत्तिष्ठ होतो, त्यावेळेस मात्र ती शांतता भंग होते. त्यामुळे त्या शांतता भंग न झालेला असा कोण आहे? तर तो स्थितप्रज्ञ आहे. तर तो स्थितप्रज्ञ चालतो कसा, बोलतो कसा म्हणजे व्यवहार कसा करतो? याच्याबद्दल हा अर्जुनाने प्रश्न विचारलाय आणि त्याच्यामध्ये 72व्या श्लोकापर्यंत दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन केलंय भगवंताने, की स्थितप्रज्ञाची स्थिती कशी आहे? तर अंतरंगात तर तो शांत आहेच आहे, पण बाहेर सुद्धा सुख आणि दुःखामध्ये त्याची समस्थिती आहे. समत्व योग उच्चते हा सिद्धांत भगवद्गीतेमध्ये सांगितला आहे. तर त्या ठिकाणी समाधी स्थिती जी आहे, ती केवळ आसनस्थ झाल्यानंतर बसल्यावरच आहे असं नाही. तो उठून चालतानाही आहे, बोलतानाही आहे, व्यवहार करतानाही ही समाधी स्थिती आहे. तर अशा प्रकारची समाधी स्थिती ही सर्वत्र परमेश्वराला पाहिल्याशिवाय होणार नाही. अंतरंगातली जी शांतता आहे, ती शांतता कृतीमध्ये दिसली पाहिजे, ती आचरणात दिसली पाहिजे. कितीही तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, कितीही तुम्हाला कोणी तुमचा अपमान केला किंवा तुमच्या मनाच्या विरुद्ध आचरण केलं, तरी अजिबात न चिडता अत्यंत शांतपणे त्या परिस्थितीचं नियंत्रण करणे, ह्यालाच ब्रह्मस्थिती असं म्हणतात. ब्रह्मस्थिती म्हणजे केवळ गुहेमध्ये बसून शांत बसलेला माणूस हा ब्रह्मस्थिती आहे, हे म्हणणं हे अर्ध सत्य आहे. हे परिपूर्ण नाही. त्याला परिपूर्ण सत्य आणायचं असेल, तर तो हृदयाकाशामध्ये जो बसलेला जो परमात्मा आहे, तोच हा
समष्टीमध्ये आहे, अशा प्रकारचं त्याला लक्षात आलेलं आहे. तर त्यालाच हे समजेल, की हा परब्रह्म परमात्मा हा सर्वत्र आहे. त्यामुळे या विवेचनाचं रहस्य आपण ह्याच्या आधी सुद्धा ईशावास्य उपनिषदामध्ये पाहिलं होतं आणि त्याच्या पहिल्या मंत्रामध्ये आपण पाहिलं होतं, की या भूतलावर जे काही जड आणि चैतन्य आहे, ते जगत आहे, ते सर्वच्या सर्व ईश्वराने भरलेलं आहे, असा पहिला श्लोकाचा अर्थ होता. की जड चैतन्य जे आहे म्हणजे समग्र ईश्वरानेच ते परिपूर्ण भरलेलं आहे आणि त्या कारणानेच ईश्वर हा अखंड आपल्या सोबत आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणून चालणार नाही की मी आता देवळात जाऊन आलो तर देवळात तो परमात्मा होता, आता बाहेर चोऱ्या मारा करायला आपण मोकळं झालो, आता काही इथे ईश्वर नाहीये. तर हे भयानक अज्ञान आहे. म्हणून ईशावास्य उपनिषदामध्ये सांगितलं की समग्र जग हेच हे ईश्वराने भरलेलं आहे, परिपूर्ण आहे. तेव्हा तो अखंड तुमच्या सोबत आहे आणि म्हणून तुम्ही तुमचं जे जे काही तुम्हाला अनुभव घ्यायचे आहेत, त्या अनुभवामध्ये जे भोग प्राप्त करायचे आहेत, ते त्यागासहित भोगाची प्राप्ती करा, असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेव्हा तो जो काही ईशोपनिषदात जो काही उपदेश होता, तो उपदेश आणि इथे सांगितलेली ही ब्रह्मस्थितीची जी काही वर्णन आहे, हे वर्णन हे साधारणपणे एकच आहे. तेव्हा भोग आणि योग या दोघांचेही त्या ठिकाणी समन्वय सांगितलाय. शेवटी जो सांगितलाय की तुम्हाला सर्व प्रकारचे भोग प्राप्त होतात. असा जो काही या श्लोकाचा शेवट जो केलाय, ते याचा अर्थ आपल्याला समजणं आवश्यक आहे, की भोग आणि त्याग, जे त्यागाने ब्रह्मतत्व प्राप्त होती आणि मग भोग काय आहे? तर भोग हे प्रकृतीचा विषय आहे. ते भोग हे प्राप्त होतच असतात. जेव्हा मनुष्य ब्रह्मस्वरूप होतो, त्यावेळेस तुमचं अन्नपचनही होत असतं. तुम्ही काही व्यवहारातल्याही गोष्ट करत असता. तुम्ही जे काही तुमचे कर्तव्य आहेत, ते कर्तव्यही करत असतात. तुमचा जो काही वर्ण आणि आश्रम आहे, जो काही स्वधर्म आहे, त्या स्वधर्माच्या अनुसार हे आचरण चालू असतं आणि अंतःकरणामध्ये तुम्ही परमेश्वराशी अभिन्न झालेले असता. हे 2 गोष्टी आहेत. जो ज्या ठिकाणी प्रकृतीचा, ब्रह्मांडाचा, व्यवहाराचा, संसाराचा संबंध येतो, त्या ठिकाणी भोग हा विषय येतो आणि ज्या ठिकाणी परब्रह्म परमेश्वराचा, ब्रह्मतत्वाचा विषय येतो, त्या ठिकाणी त्यागाचा विषय येतो. पण हे दोन्ही एकमेकांपासून भिन्न केलेले नाही. त्याग असताना भोग आहे आणि भोग असताना त्याग आहे. हे वैशिष्ट्य आहे. हे ह्या मंत्रामध्ये शेवटचा जो निष्कर्ष सांगितलाय, हे ह्या मनबुद्धी, चित्त, अहंकाराचे आणि इंद्रियाचे सर्व व्यवहार, देहाचे, शरीराचे सर्व व्यवहार हे चालू असताना सुद्धा त्याच वेळेस परब्रह्म परमेश्वराची एकरूपता प्राप्त होणे, हे वैशिष्ट्य सांगितलंय. म्हणून ह्याच्यामध्ये ईशावास्य उपनिषद सुद्धा त्याग आणि भोग, त्यक्त आणि भुंक्त्या, भुंगीत असा शब्द वापरलाय, की त्याग आणि भोग हे एकाच वेळेस कशी तयार होतात. तर तिथे अनासक्त वृत्ती आहे, निष्काम भाव आहे आणि समर्पण भाव आहे आणि केवळ कर्तव्य भाव आहे. कुठेही कर्तृत्व भावाचा स्पर्श नाही. मी करता, मी भोगता, मी ज्ञाता हा संबंध नाहीये. म्हणूनच सुख-दुःखाचा स्पर्श नाही. जो करता नाही तोच भोगता होऊ शकत नाही. तोच अकर्ता हीच अभोक्ता होऊ शकतो. तर हा सिद्धांत इथे सांगितला आहे. त्यामुळे इथे जे ते जे विवेचन केलंय आणि शेवटचा जो निष्कर्ष केलाय, तो निष्कर्ष हा विपिश्चिता ब्रह्मणा सर्वान कामान अनुष्ठते असं जे काही कथन केलंय, ते कथन हे उपनिषदामध्ये परब्रह्म परमात्म्याशी एकरूप झालेल्या महात्म्याचं असं हे वर्णन केलेलं आहे. त्या रीतीने हा दुसरा श्लोक आपण त्या ठिकाणी पाहिला. त्यानंतर हा तिसरा श्लोक आपण पूर्ण करायचा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर आपण आता प्रवचन संपूया. किंवा तो जो काही परब्रह्म परमेश्वर आहे, तो कशा प्रकारे या गुहेमध्ये लपून बसलेला आहे आणि त्याला कशा प्रकारचं आपण जाणलं पाहिजे, अशी जिज्ञासा या ठिकाणी व्यक्त केली आहे ह्या श्लोकामध्ये. तस्मात् वा एतस्मादात्मन आकाशः संभूतः, आकाशात् वायुः, वायोराग्निः, अग्नेरापः, अदभ्याः पृथिवी, पृथिव्या ओषधयः, ओषधिभ्यो अन्नम्, अन्नात् पुरुषः, स वा एष पुरुषो अन्नरसस्समयः, तस्येदमेव शिरः, अयं दक्षिणः पक्षः, अयम् उत्तरः पक्षः, अयमात्मा, इदं पुच्छं प्रतिष्ठा, तदप्येष श्लोको भवति. याचा अन्वय असा आहे की वै तस्मात् एतस्मात् आत्मनः आकाशः संभूतः, आकाशात् वायुः, वायोः अग्निः, अग्नेः आपः, अधोभ्याः पृथिवी, पृथिव्याः ओषधयः,
ओषधिभ्याः अन्नम् अन्नात् पुरुषः स एष पुरुषः वै अन्नरस समयः तस्य इदम् एव शिरः अयं दक्षिणाः पक्षः अयम् उत्तराः पक्षः अयम् आत्मा इदम् उच्चं प्रतिष्ठा तत् अपि एषः श्लोकः. असा अन्वय त्याचा शब्दशः अर्थ आणि त्याचा विस्तार मी सांगतो. हे या ठिकाणी मी उपक्रमात जे सांगितलं की पक्षाच्या रूपामध्ये आता एक एक कोश सांगायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा आता हा पहिला जो कोश अन्नमय कोश ज्याला आपण स्थूल शरीर असं जे म्हणतो त्याचं इथे हे वर्णन केलेलं आहे. तर या अन्वयाचा शब्दशः अर्थ असा आहे की निश्चितच सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या त्या परमात्म्यापासूनच हे आकाश तत्व उत्पन्न झाले. या आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलतत्वापासून पृथ्वी तत्व उत्पन्न झाले आणि पृथ्वीपासून समस्त औषधी निर्माण झाले. औषधीपासून अन्न उत्पन्न झाले, अन्नापासून मनुष्य शरीर उत्पन्न झाले आणि ते हे मनुष्य शरीर हे निश्चितच अन्न रसमय आहे. त्याचे प्रत्यक्ष दिसणारे जे शरीर आहे, ते शरीर त्या शरीरामध्ये त्याचे जे डोके आहेत, ते आता इथे पक्षाची कल्पना केली आहे, पक्षाची उपमा दिली आहे किंवा रूपक दिलेलं आहे. तर या पुरुषाचं जे शिर आहे, जे डोकं आहे, ते पक्षाचंच शिर आहे अशी कल्पना करा. त्याचा जो उजवा हात आहे, तो पक्षाचा उजवा पंख आहे. त्याचा जो डावा हात आहे, तो पक्षाचा डावा पंख आहे. त्याच्या शरीराचा जो मध्यभाग आहे, तो पक्षाच्या अंगामधील मध्यभाग आहे. त्याचे जे दोन्ही पाय आहेत, ते पक्षाची शेपटी आहे, म्हणजे तीच प्रतिष्ठा आहे. या संबंधी या येथे निवेदन करणारा हा श्लोक आहे. असा येते त्याचा अर्थ आहे. आता त्याचे थोडस विस्तार करून हा श्लोक आपण संपूया की या मंत्रामध्ये मनुष्याचा हृदयरूपी गुहेमध्ये जे वर्णन करण्याच्या उद्देशाने प्रथम मनुष्य या शरीराच्या निर्मितीचा प्रकार हा संक्षिप्तपणे सांगितला. पुरुषाचं शरीर कसं निर्माण झालं त्याचा या ठिकाणी रहस्य सांगितलंय आणि त्याच्यानंतर पुढे मनुष्य शरीरास पक्षाच्या शरीराची उपमा हे कल्पना देऊन केलेली आहे. त्याचा आशय असा आहे की सर्वांच्या अंतर्यामी परमात्मा या परमात्म्यापासूनच प्रथम आकाश तत्व निर्माण झाले. आकाश तत्वापासूनच वायू तत्व निर्माण, वायू तत्वापासूनच अग्नितत्व निर्माण झाले, अग्नितत्वापासूनच जलतत्व आणि जलतत्वापासूनच पृथ्वी तत्व. अशा रीतीने हे पंचमहाभूत तयार झाले आणि त्या हे सर्व पंचमहाभूत त्या पृथ्वी तत्वामध्ये आहेत. पृथ्वीमध्ये उरलेले चारही महाभूत आहेत. म्हणून त्या पृथ्वी तत्वाचे एक विलक्षण अशा प्रकारचं रसायन ते आहे आणि त्यामुळे त्या पृथ्वीमध्ये हे विविध औषधी किंवा धान्य हे त्या पृथ्वीमध्ये हे उगवू शकतं. त्याची क्षमता आहे. ती पृथ्वी ही धारण करते त्या धरणीला आणि ही धरणीला धारण करून त्या धरणीमधून हे औषधी या शब्दार्थ वनस्पती म्हणजेच या वनस्पतीच्या माध्यमातून धान्याचं उत्पादन होतं आणि हे औषधी जे धान्यच आहे तेच मनुष्याला आहारासाठी प्राप्त होतं. ते आहारास योग्य असं आहे. म्हणून आहार जो आहे तो आहार परिपूर्णपणे तृप्त करण्यासाठी हे या पृथ्वीतून या धरणीतून अन्न निर्माण झालं आणि त्या अन्नापासूनच हा मनुष्याचा स्थूल देह निर्माण झाला. अन्नापासूनच मनुष्य शरीरधारी असा हा पुरुष निर्माण झाला आणि त्याला या पक्षाची उपमा देऊन अशी कल्पना केलेली आहे की या पुरुषाचे जे शरीर जे शिर आहे ते पक्षाचं शिर आहे. उजवा हात डावा हात हा उजवा आणि डावा पंख आहे. मध्यभाग जो आहे हा पक्षाचा मध्यभाग आहे आणि शरीरात पुढे जे दोन पाय पुरुषाचे आहेत ते दोन पाय जे आहेत ते पक्षाची शेपूट आहे. अशा प्रकारे तिथे वर्णन करून त्या ठिकाणी त्या पक्षाला आणि त्या पुरुषाला आपण समान मानलेलं आहे आणि त्याच्यातून हे अन्नाने तो पुरुष निर्माण केला असं त्या ठिकाणी सांगितलं आहे. तेव्हा हे पंचमहाभूताच्या निर्मितीचं शास्त्र सांगितलंय ते अतिशय सखोल आहे. त्याच्यावर आपल्याला गांभीर्याने आपण चिंतन करू की नेमकं हे आकाश निर्माण झालं म्हणजे काय झालं. तर शब्द तन्मात्रातून हे आकाश निर्माण झालं. त्याच्या आधी शब्द तन्मात्रा होती. या शब्द तन्मात्राचं अधिष्ठान ओंकार होतं. ओंकार जे आहे हे परमेश्वराचंच संबोधन आहे. परमेश्वराचा आविष्कार पहिल्यांदा ओंकारात झाला आणि पहिली शब्द तन्मात्रा झाली. शब्द तन्मात्रातून आकाश निर्माण. आता आकाशातून वायू कसा निर्माण झाला. पुन्हा वायूतून जे आहे ते अग्नी कसा निर्माण झाला. अग्नीतून जल असा जो काही संबंध जो अनुक्रम दिलेला आहे तो अनुक्रमाने
ही सगळी सृष्टी ही क्रमाक्रमाने कशी निर्माण झाली असं हे वर्णन आणि त्याच्यानंतर शेवटी त्याचा निष्कर्ष काय आहे पूर्ण या शब्दतन्मात ओंकारापासून त्याचा प्रारंभ झाला म्हणजे ब्रह्मतत्वापासून प्रारंभ झाला आणि शेवट अन्नापर्यंत आला. तर हे अन्न तत्व सुद्धा आहे ब्रह्मतत्वच कसं आहे ते अन्न हेच ब्रह्म कसं आहे हे पुढच्या श्लोकात सांगितलं आहे आणि त्या पंचमहाभूताची ही अनुक्रमे कशी कशी निर्मिती झाली असं हे रहस्य आहे. तेव्हा याचा आणखीन विस्ताराने आपण अध्ययन हे पुढच्या आपण रविवारी बघूया आणि पुढच्या रविवारी अन्न हा विषय आहे. अन्नाचं रहस्य काय आहे आणि त्याचबरोबर या पंचमहाभूताचा अनुक्रमे कशी निर्मिती झाली याचं तत्वरहस्य जे आहे ते आपण पुढच्या रविवारी बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.